पुण्यातील पूर्व भागाचा आज पाणीपुरवठा बंद राहणार। चंदननगरमधल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद। पुण्यामध्ये पुढील 3 दिवस कमाल आणि किमान तापमानामध्ये 1 ते 2 अंश सेल्सिअसनं घट होणार, हवामान खात्याचा अंदाज। पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीचा पुढाकार, 30 दिवसांमध्ये रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार। पुणे रेल्वे विभागासाठी आळंदीमध्ये नवीन कोचिंग डेपो। पुणे विभागामध्ये रेल्वेच्या डब्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नव्यानं कोचिंग डेपो सुरू करण्यात येणार। आळंदी स्थानकावर डेपो उभारला जाणार। बाजारामध्ये नव्या लाल मिरचीची आवक वाढल्यानं दरांमध्ये 40% घसरण। मागील हंगामातील मिरचीचा साठा शिल्लक असल्यानंही दरांमध्ये घसरण, सर्वसामान्यांच्या दृष्टीनं दिलासादायक बातमी। पुण्यामध्ये आणखीन 4 जणांना जीबीएस आजाराची लागण। सध्या पुण्यामध्ये जीबीएस बाधित रुग्णांची संख्या 170 असून 62 रुग्णांना डिस्चार्ज, 61 रुग्ण आयसीयूमध्ये तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर। महात्मा फुले योजनेमधून 102 जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार, सर्वाधिक 46 रुग्णांचा उपचार ससून रुग्णालयामध्ये। जीबीएस रुग्णांसाठी महात्मा फुले योजना ठरते जीवनदान। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमधील उड्डाणपुलाखाली पे अँड पार्क वाहनतळ सुरू करण्याचा निर्णय। पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक फाटा, चिंचवड आणि निगडी पुलाखाली पे अँड पार्क वाहनतळ सुरू होणार। पुण्यामधल्या सासवडच्या वाघिरे महाविद्यालयामध्ये नालसातर्फे लीगल कॅम्पचं आयोजन। न्यायापासून वंचित असलेल्या नागरिकांना लाभ मिळणार।